नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या व्हिडिओची सुरुवात मी खरं तर या व्हिडिओच्या शेवटी रेकॉर्ड करते कारण सकाळी उठल्यापासून फोन हातात घेऊन काहीतरी रेकॉर्ड करावं असं वाटलंच नाही, कारण तो थोड्या वेळापुरताच राहणार होता घरी। कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल, कालच्या म्हणजे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की आपल्या ग्रामदैवत आई नवलाई आपल्या घरी राहायला आली। अगदी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीत ती घरी आली आणि एक रात्र आपल्यासोबत तिच्या ह्या घरी राहिली। तर आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की आमच्या घरी कोकणात दुसऱ्या दिवशी म्हणजे जेव्हा पालखीचं खरं शिंपणं असतं तर तेव्हा काय घडतं, कशी असते सगळी पद्धत, तर तेच ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। शिंपणं म्हणजे खरं सांगू, मला आधी वाटायचं की पालखी घरं घ्यायला उठते तर त्यालाच बोलत असतील, पण मला मम्मी सकाळी सांगत होती की शिंपणं म्हणजे एक कमंडलू असतो ज्याच्यामध्ये पाणी असतं आणि ज्याच्यात आंब्याची डहाळी टाकलेली असते आणि ते पाणी पूर्ण घरभर शिंपडलं जातं, अगदी वाड्यापासून सगळीकडे शिंपडलं जातं आणि मग त्याला खरं शिंपणं म्हणतात आणि म्हणून म्हणतात की देव शिंपण्याला उठला आहे। तर आज आपल्या घरी पालखीचं शिंपणं होतं, जे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल। माझ्या गावचं ग्रामदैवत आई नवलाई ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणुकीत घरी आली, एक रात्र वस्तीला राहिली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पालखीचं आमच्या घरी शिंपणं होतं। म्हणून सगळेजण लवकर उठलो होतो। पप्पांनी लवकर उठून सगळं आवरून देवांची पूजा करून घेतली, जेणेकरून गुरव काका आल्यानंतर ते पालखीची देवांची पूजा करतील आणि सगळं एकदम व्यवस्थितपणे पार पडेल। वर्कर छोटंसं लाव। पप्पांची पूजा होते न होते तोवर गुरव काका घरी आले होते। त्यांना पूजेची सगळी तयारी करून दिली होती आणि मग त्यांनी पालखीतल्या देवांची पूजा करायला सुरुवात केली। सगळ्यात आधी तर त्यांनी आदल्या दिवशीची फुलं त्याचप्रमाणे अक्षता काढून घेतलं आणि मग फुलांनीच पाणी शिंपडून देवांना अंघोळ घातली आणि अशा प्रकारे त्यांची पूजासुद्धा सुरू झाली। खरं तर अगदी आजपर्यंत मला असं वाटायचं की गावदेवळातले देव घरं घ्यायला उठतात तर त्याला शिंपणं असं म्हणतात, पण त्या दिवशी मम्मीने मला सांगितलं की देवासोबत जे एक कमंडलू येतं तर त्या कमंडलूत दररोज ताजं पाणी भरलं जातं, त्यामध्ये आंब्याची पानं टाकली जातात आणि त्या पानांनी ते ताजं भरलेलं पाणी अख्ख्या घरावर शिंपडलं जातं, गाईगुरांच्या गोठ्यावर शिंपडलं जातं, तर त्याला शिंपणं असं म्हणतात आणि त्यालाच देव शिंपण्याला उठलाय असं म्हणतात। आणि ही एक गोष्ट या शिमग्यात मला नव्यानेच कळली।
कोणते कोणते देव आहेत हे? हा सोमवार म्हणजे रवळनाथ. कुठे कुठे? हे सोमवार म्हणजे इथं नथ नाही बैलच ना चेन. सोमवार म्हणजे तो रवळनाथ आहे एकच आहे ती ना. सोमवार म्हणजे शंकराचा आहे. हा हा हे वर्धा हा नवलाई हा वाघजाई आणि तिरमुख. तिरमाल तिरमुख म्हणजे 3 मुख असतात ना देवळात आहे बघ. हा शेवटी आहे बघ. पूजा करता करता काकांनी मला पालखीतल्या देवांची नावंसुद्धा सांगितली. त्यामध्ये जर पालखीच्या उजव्या बाजूने पाहायला गेलं तर सगळ्यात आधी आहे ते देव सोमबा म्हणजे शंकर महादेव. त्यानंतर वरदान आई. सगळ्यात मध्ये विराजमान आहे ती माता नवलाई, जी माझ्या गावचं ग्रामदैवत आहे. तिच्या बाजूला आहे आई वाघजाई आणि त्या वाघजाई देवीच्या बाजूला त्रिमुख महाराज विराजमान आहेत. तांदूळ कमी पाहिजे होते थोडे. आमच्या गावात पालखीसोबत देवाचे ढोलही घरी येतात. जर पालखी वस्तीला थांबणार असेल तर ढोलही त्याच घरी थांबतात आणि देवाचं निशाणही तिथेच असतं. त्यामुळे पालखीसोबतच्या ढोलांची आणि निशाणाची सुद्धा पूजा केली जाते. गुरव काका इथे त्याच निशाणाची आणि ढोलांची पूजा करतायत. तेवढा आपला घेतला नाही, बांधताना घेतला नाही. तसं बांधताना घेत नाही आणि म्हणजे उघडा नाही म्हणता येणार. आमच्याकडे पालखीची पूजा झाल्यानंतर ढोल वाजवण्याची पद्धत आहे, जेणेकरून सगळ्यांना कळेल की आता पालखीची पूजा झाली आहे तर देव आता घरं घ्यायला उठेल. कमंडलूतलं पाणी आंब्याच्या पानांनी शिंपडून इथे पप्पा देवाचं शिंपणं करतायत. आमच्या गावात पालखी ज्या घरी वस्तीला राहिली असेल त्या घरचं शिंपणं हे दुसऱ्या दिवशी होतं. हे तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून कळलंच असेल. त्या दिवशीची पूजा झाली की गुरव काकाच पुढच्या नैवेद्याची तयारी करतात, कारण आमच्या गावामध्ये गावच्या गुरुवांनी केलेला नैवेद्यच देवी आईला दाखवला जातो. आणि मी तो नैवेद्य बनवण्यासाठी लागणारं सगळं सामान जे मम्मी आतून देत होती ते त्यांना तिथे आणून देते. तुम्ही पाहिलंत. नैवेद्य तयार झाल्यानंतर पप्पा केळीचं पान घेऊन आले आणि मग गुरव काकांनी देवाला नैवेद्य दाखवला. पप्पांनी घरच्या देवाला नैवेद्य दाखवला. इथे वेदू पालखीच्या नमस्कार करत होता आणि मी मागून त्याला सांगत होते, सांग सांग देवीला सांग, पास कर म्हणा मला. तर मम्मी मला म्हणत होती की कशाला सांगायला हवं, जेवढा त्याने अभ्यास केला असेल, जेवढा पेपर लिहिला असेल तेवढे मार्क पडून तो पास होईल. असं नाही सांगायचं देवाला की मला पास कर, मला अभ्यास करण्याची बुद्धी दे, असं सांगा. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी देवी आईचा नमस्कार करून घेतला. तिच्या ह्या घरी राहायला येण्याबद्दल तिचे आभार मानले आणि काही चुकलं माकलं असेल तर माफीसुद्धा मागितली. मंडळी, आपल्या घरी आलेली प्रत्येक स्त्री ही देवी समान असते असं आपण नेहमी म्हणतो, पण आज
तर देवळातले देव देवळातून उठून स्वतःहून आपल्या घरी आलेत, मग त्यांचा आदरातिथ्य व्यवस्थित व्हायला नको का? आपल्या घरी आलेल्या प्रत्येक सवाष्णबाईला ती जेव्हा परत जात असते, आपण तिला हळद कुंकू लावतो आणि तिचा आशीर्वाद घेतो. पण जेव्हा ह्यावेळेला देव घरी आले तर तेव्हा तिला ओटी न भरता परत कसं पाठवायचं? आणि हीच आमच्या कोकणकरांची रीत आहे की जेव्हा देवी घरी येते तर तेव्हा तिची साडी चोळीनं, नारळानं ओटी भरून तिचं आदरातिथ्य, तिचं मानपान केलं जातं. मम्मी आणि काकी आता इथे देवी आईची ओटी भरतायत. काकीने देवी आईची ओटी भरून झाल्यानंतर मग मी तिला नमस्कार केला आणि खरं सांगू, नमस्कार करण्यासाठी जेव्हा खाली वाकले ना, थोडंसं भरून आलं, थोडंसं वाईट वाटलं की एक रात्र देव आपल्यासोबत तिच्या ह्या घरी राहून आता तिच्या पुढच्या ठिकाणी जाणार, तिच्या दुसऱ्या लेकरांना भेटायला जाणार आणि आपल्याला या क्षणाची आता 1 वर्षभर वाट बघावी लागणार. त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं, थोडंसं भरूनही आलं. पण 1 वर्षानंतर का होईना आई आपल्याला भेटायला घरी येणार आहे आणि ह्याच सुखात मी ह्याच आनंदात तिला निरोप देण्याचं ठरवलं. पण फक्त ह्या वर्षापुरतंच निरोप देणार आहे. आता तुम्हाला हे किती ऐकू आलं मला माहिती नाही आहे, पण मम्मी नेहमी राहीला माझा असिस्टंट म्हणते, कारण आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनल ग्रो होण्यामागे राहीचा आणि वेदूचा खूप मोठा वाटा आहे. स्पेशली राहीचा असं मी म्हणेन, कारण जेव्हा मी घरी नसते किंवा मला एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करायला जमत नाही तर तेव्हा ती आपल्यासाठी, आपल्या चॅनलसाठी व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवते आणि त्यामुळेच आज आपल्या चॅनलवर इतके व्हिडिओ अपलोड आहेत. तर त्यासाठी थँक्यू राही, आणि माझं असिस्टंटचं काम असंच चालू ठेवायचं आहे. मंडळी, हा समोर जो तुम्हाला मुलगा दिसतोय तो आहे आमचा भाव्या दादा, म्हणजे आपल्या आयुषचा काका, जो इथे पेपर डिशमध्ये चिवडा भरतोय. काही लोक जे पालखी घेऊन जाण्यासाठी येतात त्यांना नाश्ता म्हणून एवढ्या सकाळी सकाळी काही बनवणं पॉसिबल होत नव्हतं, त्यामुळे आम्ही चिवडा देण्याचं ठरवलं आहे. देवी आईच्या भरलेल्या ओट्यांचा, त्याचप्रमाणे कुणाचे काही नवस वगैरे असतील तर त्या सगळ्याचा लेखाजोखा ठेवून झाल्यानंतर मग देवी आईच्या जापाला सुरुवात झाली. जाप झाल्यानंतर मग घरातल्या सगळ्यांनी आणि त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या वाडीतल्या माणसांनी देवी आईचं यंदाचं पालखीत बसलेलं हे शेवटचं रूप डोळ्यात आणि मनात साठवून घेतलं, कारण देवी आईचं हेच रूप, तिचा हाच साजशृंगार आम्हाला पुढचं 1 वर्षभर जगण्यासाठी आधार देणार आहे. आणि मंडळी,
अजिबात कन्फ्यूज होऊ नका, गैरसमज तर मुळात करून घेऊच नका. व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे म्हणून ह्या क्लिप्स मी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवते आहे, पण सगळ्यांनी अगदी शांतपणे मनापासून हात जोडून डोकं टेकून नाक रगडून देवी आईचा आशीर्वाद घेतला होता. कोणाचं राहिलं घेतोय. देव घरी येताना जेवढा आनंद होतो ना, त्यापेक्षाही कितीतरी पटींनी जास्त दुःख होतं जेव्हा देव घराबाहेर पडून निघून जात असतो. पण काय करणार, काही इलाज नसतो. पुढच्या वर्षी देव नक्की येणार हे माहीत असतं आणि आपण कोकणी माणसांनी याच गोष्टीचा आनंद मानायला हवा की एका दिवसासाठी, एका रात्रीसाठी, काही तासांसाठी किंवा एका क्षणासाठी का होईना आपल्या गावदेवळातले देव देऊळ सोडून आपल्या घरी येतात आपल्याला भेटायला, आपल्याला आशीर्वाद द्यायला. आणि मला सांगा, आपल्यापेक्षा नशीबवान या पृथ्वीतलावर कोणी आहे असं आज मला तरी वाटत नाही आहे. की विठ्ठल आला होता पुंडलिकाला भेटायला, तसे आपले देव येतात आपल्याला भेटायला. खरं आहे ना? अरे राहिली झाला शिमगा, गेली आई बाहेर पडून. थोडीशी मिक्स्ड फिलिंग असते यावेळी, की आनंद पण होत असतो कारण ती पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी जात असते, आणि वाईट पण वाटतं कारण इतका कमी वेळ मिळतो आपल्याला तिच्यासोबत. पालखी घरी येणं ह्याशिवाय दुसरं कोणतं मोठं सुख नाही आहे कोकणी माणसांसाठी. कारण देवळात जातात इतर लोक देवांच्या नमस्कार करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, पण आम्ही एवढे भाग्यवान आहोत की आमच्या कोकणात आम्हाला भेटायला, आम्हाला आशीर्वाद द्यायला आमचे देव आमच्या घरी येतात. आणि काय असू शकतं ना ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं भाग्य. तर आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंत की आपल्या घरी पालखीचं आगमन झालं आहे आणि दुसऱ्या दिवशी पूजा वगैरे कशी होते ते सुद्धा दाखवलं. तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आई नवलाईचा आशीर्वाद घ्या. तिचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत, आपल्या सगळ्यांच्या पाठीशी नेहमीच आहेत आणि ते कायम राहणार आहेत. राहीची खूप मेहनत आहे कारण मोस्ट ऑफ द रेकॉर्डिंग तिने केलं आहे. आता ह्याच्यानंतरचा पण एक व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे कारण आपल्या अमोलदादाकडे पालखी वस्तीला आहे आणि तिथे जायचं आहे. थोड्याच वेळात आम्ही तिथेसुद्धा जाऊ, तर तिथलंसुद्धा सगळं दाखवेन तुम्हाला. स्टे ट्यून. बाय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विसर्जनानंतर बाप्पा जसं मखर रिकामं करून जातो त्याचप्रमाणे आई आज तिचं बसकार रिकामं करून गेली आहे. पण लवकर या, आम्ही सगळेच वाट बघतोय.